नमस्कार, एम-बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सध्या आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद हायस्कूलच्या भव्य प्रांगणावर, ज्या ठिकाणी आपण बघू शकता आज मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिवस आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी जिल्हा परिषद हायस्कूलच्या भव्य प्रांगणावर प्रबोधनात्मक गीताचा एक बहारदार कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। हा जो बहारदार गीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे हा दीदी अंजली भारती या ठिकाणी करणार आहे। तर या कार्यक्रमाची जय्यत तयारी या ठिकाणी पूर्ण होताना आपण या ठिकाणी बघू शकता। या कार्यक्रमासाठी या ठिकाणी 20x40चा एक भव्य व्यासपीठ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, ज्या व्यासपीठावरून ताई भारती आपल्या प्रबोधनात्मक गीताचा बहारदार कार्यक्रम करणार आहेत। आपण बघू शकता या भव्य प्रांगणावर सर्व बैठक व्यवस्थासुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी या चांदूर तालुक्यामधले, चांदूर शहरामधले महिला, पुरुष मंडळी आणि युवक युवती या ठिकाणी हजेरी लावणार आहे। या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण एम-बी न्यूज आणि WH न्यूजच्या माध्यमातून आपण लाईव्हसुद्धा सायंकाळी बघू शकता। मराठवाडा नामविस्तार दिनाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष नानासाहेब डोंगरे आपल्यासोबत आहे। या कार्यक्रमाच्या बद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नानासाहेब, दरवर्षी आपण या औरंगाबाद विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त कार्यक्रम आपण आयोजित करत असतात, तर याबद्दल काय सांगाल आपण? हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मराठवाडा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला होता, त्या मराठवाड्यामध्ये औरंगाबाद येथे प्रथमतः मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून त्या मिलिंद महाविद्यालयामधून बहुजन असो, उच्चवर्णीय असो, सर्व लोकांची त्या ठिकाणी त्यांनी शिक्षणाची व्यवस्था केली। जर ती शिक्षणाची व्यवस्था केली नसती तर मुंबई किंवा हैदराबादलाच त्यावेळेला तिथल्या मुलांना जावं लागत होतं आणि अशा त्रासानं तिथला जो मागासवर्गीय आहे, गरीब विद्यार्थी वगैरे आणि उच्चवर्णीय हे शिक्षणासाठी हैदराबाद किंवा मुंबईला जाऊ शकले नसते। तर अशा औरंगाबादच्या जो मराठवाड्याचा केंद्रबिंदू औरंगाबाद अशा ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून हजारो विद्यार्थी तिथून शिकून बाहेर पडले आणि जो शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला जो मराठवाडा होता, तो मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल एज्युकेशनच्या मिलिंद कॉलेजच्या माध्यमातून समोर कसा येईल या दृष्टीनं तो भाग समोर आला आणि मग तिथे विद्यापीठसुद्धा झालं आणि त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं अशासाठी तिथल्याच लोकांनी, तिथल्या त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, गंगाधर गाडेसारखे जे विद्यार्थी त्या कॉलेजमधून शिकून बाहेर पडले, तर त्यांच्या लक्षात आलं की या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे। कारण बाबासाहेबांनी जर इथे मिलिंद महाविद्यालयाची जर स्थापना केली नसती तर इथला हा मराठवाड्यातला सर्व स्तरातील विद्यार्थी हा शिकलेला नसता। त्याच्यामुळं हा बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झालेला असा हा मराठवाडा झालेला आहे। म्हणून या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं म्हणून त्यांनी प्रथमतः मागणी केली आणि त्याला म्हणजे दलित पॅंथर असो आणि अनेक संघटनांनी तो प्रश्न उचलून धरला। गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, अशा सर्व लोकांचं त्या मराठवाडा विद्यापीठासाठी योगदान आहे। तर म्हणून एक दिवस त्या आंदोलनाची फलश्रुती झाली आणि 14 जानेवारी 1994ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार यांनी त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन ती मागणी पूर्ण केली। तर म्हणून तो दिवस आम्ही एक त्या दिवसाचं स्मरण म्हणून आणि त्या विद्यापीठासाठी जे शहीद झाले, मग तो जनार्दन मोवाळे असो, पोचीराम कांबळे असो,
सुहासिनी बनसोड असो, गौतम वाघमारे असो, असे अनेक शहीद झाले. त्या शहीदांचं स्मरण व्हावं आणि त्या विद्यापीठाचं सुद्धा एक स्मरण व्हावं, कारण फार मोठ्या बलिदानातून त्या विद्यापीठाला नाव मिळालेलं आहे. तर आम्ही ते विसरलेलो नाही. त्या दिवसाचं एक स्मरण म्हणून आम्ही हा 14 जानेवारी चांदूर रेल्वेला फार मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करतो. आणि ज्या महाराष्ट्रात ज्या प्रख्यात गायिका आहे आणि फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या ज्या समाज प्रबोधन आपल्या गीत गायनाच्या माध्यमातून करतात, तर अशा दीदी अंजली भारती यांना आम्ही आज निमंत्रित केलेला आहे. तर त्यांचा हा गायनाचा कार्यक्रम संध्याकाळी आयोजित केलेला आहे. तर या म्हणून लोकांनी जास्तीत जास्त संख्येनं हजर राहावं आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून एक स्मरण करावं आणि एक त्या कार्यक्रमाचा सुद्धा लाभ घ्यावा असं मी जनतेला विनंती करतो. एकंदरीतच या समितीच्या मार्फत या ठिकाणी भव्य चांदूर रेल्वेच्या म्हणा किंवा चांदूर रेल्वे तालुक्यातील भव्य जनतेला या ठिकाणी यांनी आवाहन केलेलं आहे की या प्रबोधनात्मक गीताच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. MB न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.